भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धर्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते. मित्रमैत्रिणींनो, आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य BC वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत. त्यांच्याकडून आपण आतापर्यंत खंड क्रमांक 1, 2, 3 आणि 4 शिकून घेतलेले आहे. आपण 5व्या खंडामध्ये आहोत. आता सध्या 5व्या खंडामध्ये आपण आता भाग क्रमांक 3 मध्ये पोहोचलेलो आहे. भाग क्रमांक 3 मध्ये आजच्या नवीन प्रकरणाला शिकून घेण्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या नव्या सत्रामध्ये काय नवीन प्रश्नांची उकल आपल्याला करून मिळणार आहे ते जाणून घेऊया. साहेबांचे स्वागत करूयात. वंदना सर, जय भीम. जय भीम. जय सर, स्वागत आहे तुमचं या नव्या प्रकरणामध्ये आजच्या. सर, आपण भिक्खूंची कर्तव्ये भाग क्रमांक 3 बघून घेत आहोत, ज्यामध्ये भिक्खूंची कर्तव्य यामध्ये धम्मदीक्षा देणे हे भिक्खूंचे कर्तव्य आहे. तर कुठल्याही प्रकारची चमत्कार न दाखवता धम्मदीक्षा करून घ्यायची आहे, म्हणजे चमत्कार दाखवायला जमणार नाही असं एक तथागतांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आता पुढील आजच्या प्रकरणामध्ये आजचं प्रकरण आलेलं आहे बलप्रयोगाने, म्हणजे सक्तीने धम्मदीक्षा करायची नाहीये, करून घ्यायची नाहीये. तर कशा प्रकारचं हे प्रकरण आहे, कुठलं सूक्त आलं आहे किंवा तुमच्या माहितीनुसार तुम्ही कसं समजावून सांगणार आहात आम्हाला, तर याची आतुरता आहे सर, आम्हाला समजून सांगावं ही विनंती करते. अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपण आज चाललेला आहोत. त्रिपिटकातील सुत्तपिटकातील दीघनिकाय नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये 4थी सुत्त आलेले आहे. त्या 4थी सुत्तामध्ये पहिलं सुत्त जे आहे त्या सुत्ताचं नाव आहे ब्रह्मजाल सुत्त. म्हणजे बुद्धत्व प्राप्त त्यांना जेव्हा झालं तेव्हा खूपच खडबड माजलेली होती. त्या खडबडीमध्ये जवळपास 62 प्रकारचे मतं लोकांमध्ये रूढ झालेले होते. वेगवेगळ्या पंथाने आपापले मतं मांडलेले होते. त्यावेळेस त्या पंथाच्या वेळेस मग कोणत्या पंथाने कोणते मतं मांडले याचं संपूर्ण विश्लेषण बुद्धाने ज्या सुत्तामध्ये दिलेला आहे, ज्या चर्चामध्ये आलेला आहे, सुत्त म्हणजे चर्चा, ज्या संवादामध्ये आलेला आहे, तो संवाद बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये इकडे घातलेला आहे. पण तो एवढं मोठं जे सुत्त आहे त्या सुत्ताचा सारांश आपल्याला दिलेला आहे. आणि ते सुत्त पूर्ण समजून घ्यासाठी माझ्या माहितीने जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आता काही लोकांना मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, की तो असा गोंधळ होणार निर्माण शक्यता आहे की हे सुत्त समजून घेण्याकरता मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 4 लाख असंख्य कल्प हे पहिले समजून घ्यायच लागते. व्हॉट इज कल्प, कसे आहे बा ते. आणि ते समजून घ्यायसाठी कुठेतरी आपल्या जे शिकवणारे जे माणसं आहे, जे शिकवतात चांगल्या प्रकारे, कल्पाची परिभाषा काय आहे, कल्प म्हणजे नेमकं काय, कल्प म्हणजे काय असं, तर ते शिकून घेणे फार गरजेचं आहे. 4 लाख असंख्य कल्प हे समजून घेणे म्हणजे हे सुत्त समजून घ्यायचं आहे. म्हणजे प्रस्तावना जर त्याची समजून घ्यायची असेल, हे सुत्त जर मला समजलंच पाहिजे असं वाटत असेल, तर 4 लाख असंख्य कल्प पहिले समजून घेणे. सोबतच 8 प्रकारचे समापती ध्याने समजून घेणे जरुरीचं आहे. बघा, म्हणजे हे सुद्धा मला समजून घ्यायचं 4 लाख असंख्य कल्प आणि कल्प समजून घेणे गरजेचं आहे. 8 समापती ध्यान देखील काय आहे ते पण समजून घेणे आवश्यक आहे. या ग्रंथ वगैरे संपल्यानंतर आम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर काही 5-10 व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये, की ज्या गोष्टी समाजामध्ये अजून आल्या नाही. नंतर आम्ही नंबर वगैरे देऊच तुम्हाला. हे संपल्याशिवाय काय देत नाही आम्ही, कारण हे संपलं का मग देऊ. कारण आम्हाला बुद्ध धर्माचा प्रचार करायचा आहे, आमच्या नंबराचा प्रचार करायचा नाही. किंवा आम्ही मोठे तीर मारतो याचा आम्हाला प्रचार करायचा नाही. आम्हाला प्रचार करायचा आहे बुद्ध धर्म तुमच्यापर्यंत कसा पोचला पाहिजे, तो सुटसुटीत, आणि तोही बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून. हा आमचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून ते मार 10-10 वेळा म्हणजे सबस्क्राईब करा, त्याला ते बेल आयकन दाबा, असं काही आम्ही म्हणत नाही वेळोवेळी लोकांसारखं. त्याला धंदा आहे तो, कारण त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळतात. आमचा उद्देश तो पैसे मिळवण्याचा नाही आहे. आम्हाला प्रचार करायचा आहे आणि दानात करायचा आहे. आणि तुम्हाला वाटलं तर करा, नाही वाटलं तर नका करू, काय घेणं देणं आहे, पण ऐकून तर घ्या. ते महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 4 लाख असंख्य कल्प समजून घेणे
8 समापती ध्याने समजून घेणे आणि 31 प्रकारचे भवसंसार समजून घेणे. 31 प्रकारचे याच्यावर आम्ही खूपदा हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. हे जर बरोबर समजलं 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स हे आपल्याला समजून घेणे, ह्या 3 गोष्टी डोक्यात आल्या का हे सुत्त येते. नाही तर सुत्ताची हवाच नाही लागत, हवाच नाही लागत. कारण आता जो बाबासाहेबांनी यामध्ये जो घातलेला आहे सुत्त अगदी आपल्याला चुनूक लागावी आणि ते सुत्त तुम्ही वाचा रे बा पोट्टे हो. बाबासाहेब म्हणते आम्हाला अरे पोरो ते सुत्त वाचा तुम्ही. हे पहा मी पहिलं फक्त सामान्य शील त्यामध्ये घातलेले आहे. त्याच्यामध्ये 3 शील आहे, सामान्य शील, मध्यम शील आणि महाशील. जेव्हा महाशिलाच्या जेव्हा चर्चा होते ना त्या सुत्ताच्या खूप सारी मजा येते. आणि म्हणून हे सुत्त ब्रह्मजाल सुत्ताचं पहिलं सुत्त आहे. आणि या ब्रह्मजाल सुत्ताच्या पहिल्या सुत्तावर जेव्हा आपण वाचायला येतो यामध्ये जे जवळपास 62 मते घातलेली आहे, ते मते जे घातलेली आहे हे सुत्त समजलं की जवळपास बुद्धिझमचं धम्म ज्याला दिघनिकायचं पुस्तक म्हणतात त्यामध्ये सर्व सुत्त आपोआपच तुम्हाला समजायला लागतील हळूहळू हळूहळू. इतकं सोपं आहे. म्हणजे एकाच सुत्ता सगळं दिघनिका टाकलेलं आहे. पुरेचे पुरे जेवढं काही आहे ते दिघनिकाचं ब्रह्मजाल सुत्त. जर आपल्या ब्रह्मजाल म्हणजे काय हो, हे संपूर्ण विश्व आणि या ब्रह्म त्याला ब्रह्म म्हटलं. आणि या ब्रह्माचं जाडं कसं आहे, ह्याच्यात लोकांचे विचार कसे आहे, कसे मन आहे, मते आहे, कसे कसे लोक विचार करतात, त्या सगळ्या विचाराच्या 62 प्रणाली आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आलेल्या आहे. आणि त्या शेवटी जर त्याचं पाहिलं तर 2च प्रणाली येतात. एक म्हणते परमनंट आणि दुसरा म्हणते उच्छेद. म्हणजे एक आत्मवादी आणि दुसरा म्हणजे उच्छेदवादी, असे 2 मतं आहेत. ते म्हणजे 62 मताचा जर विचार केला तर एक परमनंट आहे म्हणते आणि एक संपणार आहे म्हणते असो. तर अशा प्रकारचं हे ब्रह्मजाल सुत्त सुत्तपिटकातील जवळपास सर्वात मोठं सुत्त हेच असावं असे मला वाटते. जेव्हा मी पाहिलं हे सगळं तर ते एक ते दुसरं सुत्त आहे एक आणि हे एक आहे. हे 2 ब्रह्मजाल सुत्त हे खूप मोठं सुत्त आहे. यामधील तुम्हाला या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी फक्त सामान्य शिलाच्या संबंधाने या ठिकाणी इथे मांडलेला आहे. त्याचा मतितार्थ मोठा चांगला आहे. तो मतितार्थ असा आहे की बळजबरीनं सक्तीनं आणि तू हे घेच. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मांतराच्या काही गोष्टी झाल्या तर काही लोकांनी तलवारीच्या बळावर, काही लोकांनी जबरदस्तीच्या बळावर, काही लोकांनी खूप साऱ्या गोष्टी करून लोकांना आपल्या धर्मात घेण्याचा प्रयत्न, काही लोक 3 वेळा एकच एक गोष्ट जाऊन 3 वेळा म्हणजे बळजबरी. नाही तुम्ही इकडे यात, तुम्ही इकडे यात. आता ही सध्या परिस्थिती आहे जर भारतामध्ये बघितली तर अनेक ठिकाणी बळजबरीनं काही गोष्टी होत आहेत. खूपच ठिकाणी बळजबरीनं करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून काही आपल्यापैकी जे लोक एवढा मोठा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय तरीही काही मंडळी त्याच्या घरी जाऊ त्यांना आम्हीच देऊ त्यांना बळजबरी करू त्यांना आपल्या याच्यातून इकडे तिकडे घेऊन गेलेले आहेत. खूप लोक आहेत. एवढी मोठी पवित्र नागपूर हे दीक्षाभूमी आहे. या गावात देखील असेही लोक आहेत आणि आपलेच आहे. या धर्माचे त्याच्या बापाईनं धर्मांतर केलं दीक्षाभूमीवर जाऊन आणि ते मात्र दुसऱ्या धर्माचे कामं करून राहिले. कारण त्यांच्यावर बळजबरीनं कोणतरी काही प्रॉब्लेम केले, आम्हीच दाखवून त्यांना दुसरीकडे घेऊन गेले आणि आता रविवार दिवस आला की जोरजोरानं कल्ला करत राहतात. ते तुम्ही समजू शकता. असे जोरानं वरतं पऊ कल्ला करतात आणि घराघरात सगळे प्रॉब्लेम निर्माण सुरू झाले. आणि म्हणून बळजबरीने बुद्धाने कुठेही आपला धम्म सांगायचा नाही, बळाचा वापर करायचा नाही, याचंच ही चर्चा यामध्ये आलेली आहे. तेव्हा पाहूया काय चर्चा आहे ती. फार महत्त्वाचं आहे. एकदा तथागत राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्रिय नावाचा एक परिवर्जक संन्यासी ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. हे पार्श्वभूमी आहे कोणाची? ब्रह्मजाल सुत्ताची. म्हणजे कोण? सुप्रिय आणि ब्रह्मदत्त. सुप्रिय हा गुरु होता आणि ब्रह्मदत्त हा चला होता. हे दोन्ही जिकडे 500 लोक भिक्खू संघासह पुढे चालले होते आणि हे त्यांच्या मागून येत होते. आणि हा सुप्रिय जो आहे हा गुरु आणि ब्रह्मदत्त चला. याच्या काय चर्चा होत्या
संन्यासी सुप्रिय बुद्ध धम्म आणि संघ याची निंदा करीत होता. बघा काय करत होता, सुप्रिय काय करत होता, बुद्ध धम्म संघाची निंदा करत होता. परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करीत होता. बघा गुरु काय म्हणताय, ते बुद्ध माहीतच आहे आम्हाला, त्याचा धम्मही माहीतच आहे आम्हाला, संघही माहीतच आहे आम्हाला. परंतु त्याचा जो शिष्य होते, नाही गुरुजी असं नाही, याचे चांगले लोक आहेत, खूप चांगले आहेत, त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर हे करतात. अशा प्रकारे गुरु आणि चेल्याची चर्चा चालू आहे. अशा रीतीने गुरु आणि शिष्या परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत तथागत आणि त्यांचा भिक्खू संघाच्या पाठीमागून चालले होते. संघाच्या पाठीमागून रस्त्याने चालले होते. तथागत रात्र होताच अंबलठिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रामगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिवारजक सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त तेथे उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालूच ठेवली. म्हणजे एक संथागार होता राजाने बांधलेला, तिथे आता बुद्धाचा संघ थांबला आणि त्या संघामध्ये रात्र त्यांनी मुक्काम केला. त्याच्यानंतर मग हे दोन्ही लोक तिथं पोचले, सुप्रिय आणि ब्रह्मदत्त, गुरु आणि चेला. हे तिथेही त्यांच्यात त्याच चर्चा चालू होत्या. पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात संथागारात जाऊन बसले. तेथे बोलता बोलता ते सुप्रिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. काही भिक्षू उठले पहाटे पहाटे आणि चर्चा करू लागले. पायना तो सुप्रिय काय म्हणतो तथागतांना, बघणं तो त्याचा चेला किती प्रशंसा करतो बुद्धाची. हे मग भिक्खू लोक चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणताच तथागत सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? बुद्धाने विचारला. आता भिक्खूंना विचारलं, भिक्खूची चर्चा चालू होती. त्यांना विचारलं, तुमच्या संभाषणाचा विषय काय? म्हणजे प्रश्न विचारला. भिक्खूंनी सर्व सांगताच तथागत म्हणाले. भिक्खूंनी आता काय तथागतांना सांगितलं सगळं की तो सुप्रिय आणि तो येत आहे, सुप्रिय आणि त्याचा चला ब्रह्मदत्त, त्यांची चर्चा चालू होती. ती चर्चा आता भिक्खूंनी बुद्धांना सांगितली. भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य तथागतांना धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. भिक्खूंनो लक्षात घ्या, संघाच्या बाहेरील व्यक्ती, कारण संघातल्या लोकांसाठी नियम केलेले आहेत, संघाच्या बाहेरील कोणताही व्यक्ती बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल काही बोलत असेल त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरू नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्यांच्यावर रागावू लागले तर तुमचा राग तुमच्या स्वविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कस्ती झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहे अथवा अयोग्य आहे हे तुम्हाला कसे ठरवता येईल? म्हणजे पुढचाही बोलून राहिला आणि त्याचं ना ऐकता आपण जोऱ्यानं बोलून राहिलो, म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे आपल्याला काहीच कळणार नाही. बुद्ध असे म्हणतात. म्हणून त्याला बोलू द्या, आपण फक्त पहिले ऐकून घ्या. आपण काही रागाव बिगावाचं काम नाही, तो काय म्हणते हे पहिले स्पष्टपणे जाणून घ्या. भिक्खू म्हणाले, तथागत आम्ही क्रोधाविस्त झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरवता येणार नाही. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला जर रागत आला आणि त्या तो बोलून राहिला, काय बोलून राहिला, आपल्याला तर आपण रागात आहोत आणि त्याचा आपण ऐकण्याची तयारी नसते आपली. तथागत पुढे म्हणाला, संघाबाहेरील लोक तथागतासंबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही, आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावेत. म्हणून तो आपल्या संघाविरुद्ध, धम्माविरुद्ध, बुद्धाविषयी काय बोलत असेल तुम्ही पहिले ऐकून घ्यायचं आणि मग त्याला पडून सांगायचं की तुम्ही जे बोलता असं काही बुद्ध धम्म संघ नाही आहे. भिक्खू हो, परत संघाबाहेरील लोक जेव्हा तथागताच्या धम्माची व संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. म्हणजे आता काय म्हणते बुद्ध, म्हणजे हे झालं निंदा करताना जर बोलले तर तुम्ही रागावतच नाही, त्यांना पूर्ण ऐकून घ्यावं आणि आम्ही तसे नाही आहोत हे पटवून द्यावं. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणा त्याला आवडत नाही. तो करुणामय असून सर्व जीवजाती संबंधित ज्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे, ज्याचे धर्म परिवर्तन झाले नाही, तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. काही लोक खूप प्रशंसा करतील. कोणती? आता सिद्धार्थ गौतमानं काय केलं? दंड म्हणजे काय? हे काड्या काठ्या बिठ्या दांडुके
तलवारी हे धरण्याचा त्यानं सोडलेला आहे आणि तो जीव त्या संबंधाने दूर गेलेला आहे. त्याच्या समाने जवळ मैत्री आहे. ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. म्हणजे ज्याचं काय धम्म त्याने घेतला नाही तो प्रशंसा करू शकतो. किंवा तो असे म्हणेल न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही. हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोक सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदय शुद्धीने व्यतीत करीत असतो. बघा, किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करीत असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम कामक्रियेपासून अलिप्तता पाडित आहे आणि सामान्य माणसाच्या असलेली क्रिया त्याच्यापासून तो दूर राहतो. बघा, म्हणजे हिंसाही करत नाही, आता चोरी करत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असे म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द तो मोडत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असे म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनिक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांविरुद्ध भांडणे उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माण, शांती प्रेमी, शांतीची मनापासून इच्छा धरणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. म्हणजे तो जिथे शांतता राहील तशाच प्रकारे बुद्ध शांतता तिथं काय करेल, वाढवेल, वृद्धिग्रत करेल. किंवा तो असे म्हणे, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिग्रत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समायोजित बोलतो, अंतकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. म्हणजे कोणाबद्दल आता हे प्रशंसा सुरू आहे? बुद्धाबद्दल. जर संघाबाहेरचा काही कोणी व्यक्ती असा प्रशंसा करत असेल. किंवा तो म्हणे, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्यानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधी जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्य आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांब लचक उंच बिछाणावर तो कधी पोहडत नाही. सोने रुपये तो कधी स्वीकारतच नाही. बिन शिजलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दास दासी यांचा तो स्वीकार करत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारत नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. क्रय विक्रय करीत नाही, म्हणजे देणे घेणे, देवघेव ज्याने असं म्हणते, म्हणजे विक्री करणे किंवा विकत घेणे असं काही करत नाही. लाच लुचपत, लाडी लबाडी या वाम मार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करीत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही, म्हणजे एखाद्याला म्हणजे बंदिस्त करत नाही किंवा त्याला बंद करत नाही. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू हो, याला तथागताची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबडून जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. समजा तुम्ही खूप प्रशंसा करून राहिले, भलते उड्या मारून राहिले, तर तुमच्या साधनेच्या काय होईल? आड येईल. ते संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने तथागताची, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे की या किंवा काय म्हटले पाहिजे किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे जे बरोबर आहे म्हणून बरोबर आहे हे स्वीकारलं पाहिजे.
जे वाईट आहे ते फक्त ऐकून घेतलं पाहिजे, हे वाईट कसं नाही हे समजून सांगितलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या साधनेमध्ये तो बाधा आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून यामध्ये जवळपास हे जे आता जे वाचलंय हे मध्यमशिले आहे. जे बीजे रोपे जे आपण पाहिलं, उठणे, मेंढे, बकरे हे तो स्वीकारत नाही, लाचलुचपत स्वीकारत नाही, लाडी लबाडी स्वीकारत नाही, याला मध्यमशिले म्हणतात. पहिले सामान्य शिले आणि त्याच्यानंतर मध्यमशिले. आणि समजा महाशिले जर पाहायचे असेल तर आमच्या एखाद्या शिबिरात या, पुढचे महाशिले शिकून देऊ. येत्या दिवाळीला शिबिर आहे. प्रत्येक पोळा, दिवाळी आणि होळी शिबिर असते. आम्हाला फोन करून यायचं असते. आम्ही काही कुणाच्या मागे लागून चला बाबा शिबिरात जा लागते, चला बाबा शिबिर, अशातलं नाही आहे काम. आमचे ठरलेले 3 आहे, त्या 3 शिबिरातच आपल्याला यायचं आहे. पोळा, दिवाळी आणि होळी. त्याच्या आधी 8 दिवसाआधी फोन करा आणि मग तिकडे या. असं मला असं वाटते. हेही प्रकरण आपल्याला चांगलं समजलं असेल, कारण बुद्ध हे जबरदस्तीनं कोणालाही धम्म बळजबरीनं देत नाही, किंवा त्याला ते त्याच्यावर त्याला काय म्हणतात उपसंपदा किंवा प्रवर्जा करत नाही, असं आपण म्हणूया. तेव्हा हे प्रकरण इथं थांबूया. साधू धन्यवाद सर, फारच सुंदर. सरांनी जी सूचना दिली आहे दिवाळीमधल्या शिबिरची, तर ज्यांना आवड आहे, ज्यांना वाटते की पुन्हा जास्त काहीतरी आपल्याला धम्म अजून शिकून घ्यायचं आहे, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही. आम्ही स्वतःसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा काहीतरी करता येईल त्या, कारण सरांच्या सूचनेप्रमाणे सध्या नंबर तर मिळणार नाही तुम्हाला, पण दिवाळीच्या शिबिरमध्ये तुम्ही येण्याची काय व्यवस्था होऊ शकेल ते नक्कीच आपल्याला करता येईल. पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण. सर्वांचे मंगल कल्याण. जय भीम सर्वांना. जय भीम. जय भीम. जय भीम.